जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज बनविणार आहे चक्री कोहळ्याची खीर। अतिशय चवदार खीर बनते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। खीर बनविण्यासाठी हे चक्री कोहळं घेतलं। या कोहळ्याची खीर खूप छान बनते। असे 2 भाग केले म्हणजे कोहळा कापून घ्यायला सोपा जाईल। यामधील बी काढून घेते। चक्री कोहळ्याची अशी मागची साल काढून घ्यायची। ही साल खूप लवकर निघते। साल काढल्यानंतर असे लहान लहान काप करून घेते। कोहळं आधी धुवून घेतलं होतं। कापल्यानंतर एका पाण्याने फोडी धुवून घेतल्या। आता बनवू खीर। एका जाड तळाच्या भांड्यामध्ये 2 लहान चमचे तूप, त्यामध्ये कापलेल्या कोहळ्याच्या फोडी, तुपामध्ये फोडी परतून घेते। झाकण ठेवून कमी फ्लेमवर थोडा वेळ असेच होऊ देते। 2 ते 3 मिनिटांनंतर परतून घेऊन 1 वाटी दूध टाकून 5 ते 6 मिनिट होऊ देते। कमी फ्लेमवर होऊ द्यायचं। 5 ते 6 मिनिटात फोडी नरम झाल्या। आपल्याला खीर स्मूथ बनविण्यासाठी एक तर मॅशरने ह्या फोडी मॅश करून घ्यायच्या, नाहीतर मिक्सरवर असे बारीक करून घ्या। मी असे मिक्सरला फिरवून घेतले। त्याच जाड तळाच्या भांड्यामध्ये खीर बनवायची आहे। मिक्सरच्या भांड्यात थोडं दूध टाकून ते पण यात टाकते। खीरसाठी मी 1 लिटर दूध घेतले। हे सर्व कमी फ्लेमवर होऊ देते। खीरमध्ये टाकायला 5 इलायची, थोडं जायफळ, चारोळी, काजूचे काप, बदाम काप, 1 वाटी साखर, यामध्ये लहान 2 चमचे तूप। खीर छान उकळत आहे। 1 वाटी साखर अशी फिरवून घ्या। आपल्याला किती गोड पाहिजे त्याप्रमाणे साखर कमी जास्त करा। बारीक केलेली इलायची, जायफळ, चारोळी, काजू, बदाम, आवडीनुसार ड्रायफ्रूट कमी जास्त करू शकता। सर्व मिक्स करून घेते। एक छान उकळी येऊ देते। आपली चक्री कोहळ्याची खीर तयार आहे। एका बाउलमध्ये काढून गार्निशिंगसाठी वरून चारोळी, काजू, बदामचे काप, साजूक तूप, चवीला रुचकर अशी छान चक्री कोहळा खीर तयार आहे। तुम्ही बघू शकता खीर किती छान झाली आहे। प्लीज आजच्या माझ्या रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन।